फॅट लॉस साठी कुठलाही कार्डिओ करायच्या आधी हे जाणून घ्या की वॉकिंग इतर कुठल्याही कार्डिओपेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे. सिंपल, जेव्हा तुम्ही हाय इंटेन्सिटी कार्डिओ करता तुमच्या बॉडी मधला ग्लुकोज यूज केला जातो आणि लो इंटेन्सिटी कार्डिओ जसं वॉकिंग आणि डेलीची बकचोदी त्यामध्ये तुमची बॉडी स्टोर्ड फॅटचा यूज करते. एक मिनिट, आय नो गणित सोपं आहे पण एवढं पण नाही, कारण फॅट बर्न करणे आणि फॅट लूज करणे या दोन्हीही वेगळ्या गोष्टी आहेत. कारण फॅट लॉस साठी फक्त एक्सरसाइज वर डिपेंड राहणे एका बंद बॉटल मधनं पाणी काढायचा प्रयत्न करण्यासारखं आहे. टू ऍक्च्युअली मेक द चेंज तुम्हाला झाकण उघडावं लागेल आणि की तुम्ही हळूहळू का होईना पण फॅट लूज करायची सुरुवात करा. आणि ह्याच झाकणाला आपण म्हणतो कॅलरी डेफिसिट. आता कॅलरीज कशा काउंट करायच्या, त्यातनं कॅलरी डेफिसिट कसा क्रिएट करायचा हे पंकज दादांनी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये सांगितलंय. ज्यांना फॅट लॉस करणं अवघड जाते ते अवघड प्रजाती ग्रुपला नक्की जॉईन करा. त्यामध्ये फ्रेशली व्हिडिओ मी ती आत्ताच टाकतो. आणि कशा प्रकारे तुम्ही इफेक्टिव्ह एक्सरसाइजेस आणि सस्टेनेबल डाएट प्लॅन फॉलो करून फॅट लॉस करू शकता कोणी नाही सांगणार, मी सांगणार. फॉलो करायला विसरू नका. बाय.